नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाकिस्तानवरती आता कोणत्याही क्षणी भारत मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच आता भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे, कंबर कसली आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केल्याचं कळतंय आणि ज्याची एक प्रकारे रंगीत तालीम 7 मेला पार पडणार आहे। देशभरामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल पार पडणार आहे आणि यामध्ये एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश बॅक आउटसह विशेष प्रशिक्षण सामान्य नागरिकांना दिलं जातं। पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी म्हणजे कालच रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये क्रॅश ब्लॅकआउटचं मॉक ड्रिल पार पडलं आणि या मॉक ड्रिलमुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन करण्यामध्ये अडचणी येतात। खरं तर 1971 साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं त्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीनं सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलचं आयोजन केलं गेलं होतं। त्याला आता 5 दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे। पाकिस्तानी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडनं प्रचंड मोठा युद्धाभ्यास सुरू आहे। वेगवेगळ्या चाचण्या पार पडतात आणि सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे याचा अंदाज यावा, कल्पना यावी यासाठी हे मॉक ड्रिल घेतलं जाईल। दरम्यान सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्रानं काही विशिष्ट सूचना केल्यात। या सूचना कोणत्या ते आपण पाहूया। देशभरात 7 मेला म्हणजे येत्या बुधवारी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल पार पडणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती एअर रेड अर्थात सायलेंट अलर्टचं प्रशिक्षण दिलं जाईल। विद्यार्थी आणि नागरिक यांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं केल्यात। युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण कसं करायचं याचंही प्रशिक्षण नागरिकांना देण्याचे आदेश दिले गेलेत। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट केला जाईल आणि त्याची कल्पना किंवा त्याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे। शत्रू जेव्हा हल्ला करेल तेव्हा सर्व लाईट्स बंद करावेत असेही आदेश आहेत। देशभरातली आणि विविध राज्यातली महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनांमध्ये लपून बसण्याची व्यवस्था केली जावी असे आदेश दिले गेले आहेत। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। ज्यावेळेला सायरन वाजतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे, कारण जर लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल। जसा सायरन वाजतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं, म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल। याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात। आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं। जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात।